महापालिकेवर पहिला महापौर भारतीय जनता पक्षाचाच असेल, 1000% घोषणा. जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष बसेल. रावसाहेबजी दानवेंनी सांगितलं, आम्ही दोघांनी ठरवलं तर महिनाभरामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन आणि व्हाईस चेअरमन भाजपचाच होईल. आता टोपेची माझी जी काय मैत्री आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती. कादर खान आणि शक्ती कपूर सारखी मैत्री नाही, दानवे साहेबांची माझी मैत्री आहे शोले पिक्चर मधल्या धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन साहेब. आम्ही एकदा बसलो की पुढचे 40 वर्ष एकत्र. दानवे साहेब बोलता बोलता काल म्हणाले की बबनराव थोडं राहुलला पुढं करा. राहुलला पुढं करण्यासाठी ज्या दिवशी माझा फॉर्म भरला 20,000 लोक होते. राजकारणामध्ये मेलं तरच गेलो, जागा सोडून नाही गेली. अंकुशराव टोपे साहेब माझ्यापाशी बोलले होते की बबनराव माझी खूप चूक झाली. मला वाटलं होतं राजेश टोपे आमदार होईल आणि मी खासदार होईल, पण माझं काही पुन्हा जमतच नाही. मी चूक केली, राजेशला पुढं केलं. शेवटपर्यंत त्यांची इच्छा होती खासदार व्हायची, पण नाही होत आलो. मला माहित आहे, मला दानवे साहेब म्हणलं तुम्ही हे का निर्णय घेतला, कसा निर्णय घेतला. आम्ही रामा इंटरनॅशनलला बसलो. अरे तुम्ही घोषणा केली की मी उभा राहणार नाही, आता मी काय करू म्हणाले. तुम्ही तो घोषणा केली. म्हणलं मी रिटायर झालो नाही, मी लोकसभा लढणार आहे असं माझ्या मनात आहे. आता विधानसभा नाही, ती जागा मी राहुलला रिकामी करून दिली. कारण इथे संतोष दानवे आमदार आहे, संभाजी निलंगेकर आमदार आहे, आमचा आकाश फुंकर आमदार आहे, 15 आमदार भाजपचे युवा मोर्चाचे झाले. काल मी सांगलीला होतो आणि त्यामुळे जरा बोलून बोलून आवाज बसला, त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. आता बबनरावनी, कैलासजींनी, डॉक्टरनी, संतोषनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. जे त्यांनी सांगितलं तेच मी सांगणार आहे. पण बबनराव अनेक कार्यकर्त्याला उत्सुकता आहे, ते 2-4 जण दिलं बोलावता येईल, तर परतूर दिसले नाही. आज काही ना काही बातमी भेटन म्हणून. बातमी काही नाही, आम्ही दोघं एकत्र आलो एवढीच बातमी. आणि काही मजबुरी बी नाही आमची एकत्र यायला. आमचं दोघांचं भांडण नाही, भांडण कार्यकर्त्यासाठी. ते बबनरावांनी सांगितलं, त्यांना वाटतं परतूरचा जिल्हा अध्यक्ष व्हा आणि मला वाटतं माझ्या मतदारसंघातला व्हा. कार्यकर्त्यासाठी भांडण आणि कार्यकर्त्यासाठी पुन्हा एकत्र राहतात. आमची निवडणूक नाही आहे आणि त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे की दानवे साहेब गेलेच कसे परतूरला. आता बबनराव येतात का नाही अशी चिंता काही केलं आहे. पण आम्ही दोघांनी एकत्र बसायचं ठरवलं. जे बबनरावांना सांगितले कोणी मध्यस्थी नाही, काही एखादा प्रसंग घडला किंवा एखादा आदेश आला असंही नाही. सहजरित्या आम्ही दोघं असं ते कोणाला निघलो होतो. बबनराव पायऱ्या चढत होते, मी उभा होतो. म्हणलं बबनराव लई गोरे दिसून राहिले तुम्ही आज. बबनराव खुश झाले. रावसाहेब त्यांनी मला गोरे नाहीच नाही पेक्षा गोरे. तर बबनराव हसले आणि मला गोरे उभे राहिले. मी सारखा आम्ही हात घातला एकमेकाला, काय चाललं काही चाललं. आणि म्हणता म्हणता ठरलं बसलो. आता बसलो तर आमची प्रतिष्ठा पणाला. कारण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी
उभी करण्यासाठी आम्हाला काय काय करावं लागलं याचा इतिहास आम्ही परवा दोघांनी पोर्तुगीज सगळे सांगितलं. साधन सामुग्री नव्हती, वाहनं नव्हते, जनतेचं पाठबळ नव्हतं, पण आम्ही संघर्ष केला आणि संघर्षातून पार्टी उभी केली. आता ही पार्टी जर आम्ही या ठिकाणी उभी केली तर आम्हाला पाठबळ होतो वरच्या नेत्यांचं, नाही असं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.